काय यमराज, या दोघा अद्भुत बालकांचं नाट्यमय आयुष्य पाहून थोड्यात पडलात ना? होय ब्रह्मदेव, कोणत्याही मनुष्याच्या अंतिम समयी आम्ही पोहोचतो त्याच्यापाशी, आणि त्याच्या गुणकर्माची विस्तृत नोंद असते चित्रगुप्तापाशी. त्यामुळे त्याच्या प्रत्यक्ष जीवनातील सुखदुःख, वाटावळण, चढ उतार आणि रोमहर्षक नाट्य यांचे साक्षीदार होण्याचा प्रसंगच कधी आमच्यावर येत नाही. खरंय. आणि ब्रह्मदेव, सत्यवान सावित्रीचं बालपण पाहून प्राक्तन विणण्याच्या आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. भविष्यात ज्यांच्या गाठी जुळणार आहेत असे ते दोघे एका विलक्षण रीतीनं एकमेकांच्या समोर पुन्हा पुन्हा आले, आणि तरी देखील ओळख देख न होताच दुरावले सुद्धा. आता कुतूहल याचं वाटतंय की सत्यवान राहतोय अरण्यात आणि सावित्री राजवाड्यात. ब्रह्मदेव, दोन विरुद्ध विश्वात राहणारे ते दोघे एकमेकांना कसे भेटणार, कशामुळे एकमेकांच्या प्रेमात पडणार, आणि विवाह बंधनात तरी बांधले जाणार कसे? एक अरण्यपुत्र आणि एक राजकन्या. हेच तर वैशिष्ट्य आहे या कथेचं. सत्यवान आहे अरण्यातल्या दुर्मिळ फुलासारखा, आणि सावित्री आहे स्वच्छ सुवर्ण. पण अशक्य वाटणारा त्यांच्या प्रेमाचा संगम शक्य झाला त्यांच्या निरामय हृदयामुळे. दोघांची मनं कशी नितळ पाण्यासारखी स्वच्छ आणि पारदर्शी. त्यातून उमलणारं प्रेम हे जितकं कोमल आहे तितकंच वज्रशक्तीयुक्त देखील आहे. त्यांचं प्रेमच तुमच्या समोर आव्हान म्हणून उभं ठाकलंय. त्यांच्या ताकदीनं विस्मयचकित होऊन तुम्ही सत्यवान आणि सावित्रीची जीवनगाथा ऐकून घेण्यासाठी माझ्याकडे आला. होय ब्रह्मदेव, आणि आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी एकमेकांना जबाबदार धरू लागलेल्या राजा अश्वपती आणि सत्यवानाच्या नात्यातील तिढ्यामुळे ही प्रेमकथा आकार कशी घेणार याची उत्सुकता वाटते. खरं तर चिंताच ब्रह्मदेव. माझ्याही नकळत या कथेत मी गुंतत चाललो. एकमेकांचा दुश्वास करावा अशी स्थिती बालपणी समोर आलेली असताना एकमेकांची ओळख कशी झाली, मैत्री कशी झाली, त्यांचे प्रेम कसे उमलले, आपले प्रेम प्राप्त करण्यासाठी त्यांना काय काय संघर्ष करावा लागला, हे सर्व आता आपण जाणून घेणार आहोत. बालपणीचा निरागस काळ ओलांडून सत्यवान आणि सावित्रींनी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आहे. अनेक आव्हानं आणि परीक्षांना दोघांना आपापल्या परीनं सामोरं जावं लागणार आहे. चला पाहूया. सत्तू 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 आजी नवा मोरक्यावर निवडीत असेल आपण. सत्यवान सत्तू बिडक्या बिडकू दोही रानाची लेकडं. कोणाची मोरक्या करीत? सत्तू 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 बिटक्या 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 बिटू ना. आपण मोरक्या ठरवीत. दोघांची झुंज घेत. ही झुंज एकमेकाशी मारण्याची नाही, तर चळोपडीच्या कड्यावरील ते फुल जो आणील तो आपला मोरक्या. चळोपडीचा कडा हुंब कठीण. आला गेला ना चढीत. जो चढीत आणि ते फूल तोडून आणीत तो आपला मोरक्या. सत्यवान बिटक्या तयार तुम्ही? हा बुद्ध्या कक्का. हा बुद्ध्या कक्का.
आता मोठी माय इशारा करीत आणि दोघे जात बाणासारखे जो फूल तोडून मोठी मायेच्या पायाशी ठेवीत तोच जिंकीत हुम हुम्मा 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 हुम्मा. सुटासुसाट वाड्याचा निघे. सत्तू 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 सत्तू. बिट्या 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 बिट्या. सत्तू 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 सत्तू. चल सत्तू सरी 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 सत्तू. One red, one red. One run, one run. Humma, humma. Hurr! साऊ ए साऊ ए सावित्री साऊ
अगं कायम माझ्या पायाशी बसून असतेस तू, कुठे आहेस? अगं तू दिसली नाहीस की जीव कासावीस होतो माझ्या. सावित्री, ए साऊ. मी इथे आहे ताता. तू ये ना इथे, प्रयत्न तर कर, जमेल तुला. नाही जमणार मला. त्या रानातल्या घटनेनंतर माझ्या पायातले त्राणच गेले. आपण काय कमी उपाय केलेत का? पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मला तर वाटतंय की शेवटच्या क्षणापर्यंत मी असाच अंतरुणाला खेळलेला असणार. नाही, मी असं होऊ देणार नाही. ताता तुझ्या पायातला नाही, मनातला त्राण गेला. काहीतरी खोल लागलंय तुझ्या जीवाला. किती वेळा विचारलं, सांगितलं नाहीयेस तू. पण निश्चय कर ना, जमेल तुला यायला. प्रयत्न तर कर. येत आता इथे ये. मी आता मागे जाते. आणि तू जर नाही आलास ना तर या सज्जातून खाली कोसळून मी पडेन. नाही नाही साहू, येत आता. ऐक माझं. तू इथे येत आता आणि मला हात देऊन उतरव. तू पडशील खाली त्या सज्जातून. मी किती हट्टी आहे माहितीये तुला. ये ये. मला माहितीये, पण मी कसं येऊ? मला नाही जमणार नाही ते. आता प्रयत्न करणं जमेल तुला. ये साऊ, ये थांब. ताता. प्रयत्न तर कर. ताता लवकर ये, नाहीतर मी वाचणार नाही. हा नाही, थांब थांब साऊ, थांब. मी प्रयत्न करतो, थांब. ताता लवकर. ताता जमेल तुला. ये ना. कारण साऊ, थांब. ताता लवकर. साऊ थांब. थांब साऊ. साऊ थांब. थांब साऊ. ताता. साऊ. वाय मिराज, वाय मिराज, वाय मिराज, वाय मिराज. सत्तू 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 बुद्ध्या, सत्तू. सळपळीच्या कड्यावरील ते फूल सत्तू आणि लिंगबा राणीच्या नव्या मोरक्यावरी पाखर घालीत. हुम्मा हुम्मा हुम्मा. आजीसन आपला नवा मोरक्या सत्यवान झुंज जिंकित तो. हुम्मा 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 हुम्मा. सत्तू, तू बाणासारखा वेगवान, मातीसारखा धारदार, अंधाऱ्यासारखा निर्मळ. या साऱ्यांचा उपयोग करीसन रान आणि रानाच्या लेकरांची राख. त्यांच्या जीवाची जोखीम आता तुझे माथीवरी. कडीत घे लिंगोबाची भाग. होय, आज सत्तू भाग घेत लिंगोबाची. जमिनीवरून, जमिनी खालून आणि आठी दिशातून येणाऱ्या संकटाशी आधी हा सत्तू समोराचा आहे. साऱ्यांच्या जीवाची रक्षा करीत. आपणावेरी खरं संकट येत नकरातून. विश्वासघातकी असेल तेथील लोक. रानात चोरी करायची येते, त्याशी भेदून काढीत मी. परी तुम्ही सारे माझे हाताशी हात देत तरच हे होत. आहो ना तुम्ही सारे माझे बरोबरी. हुम्मा 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 हुम्मा. मोठी मायो, तुझा हात माझे माथ्यावरी नेहमीच ठेव. साऱ्याचे सांगित मी. सत्तूच्या खांद्याशी खांदा लावीत आणि राणीचं रक्षण करीत तुम्ही सारे. होय मोठी मायो,
हुम्मा हुम्मा हुम्मा. बिटक्या हो, तुझी जीभ का चिकटिक टाळूसी, तू साथना देत सत्तूसी. जूझ ना आता, सत्तू मोरक्यासी. तो जे सांगित तेच तू ऐकी. हरल्याचा मनी राग धरीत आणि काही खोडा घालीत तर मी असेन आणि लिंगोबा असेन. नाना, राग ना धरीत बिटक्या, माझा सवंगडी तो ऐकीत माझं. माझं न ऐकीत ते फक्त ते दोघच माझे मायो तातो. अथे तुम्ही सारे मला रानाचा मोरक्या करीत, पण ते हात पाय जुने होत तरी रानात कामासी जात. पण ना, आता मी ना करू देत त्यासी काम. जाऊन सांगी त्यास सत्तू म्हणून ना, रानाचा मोरक्या म्हणून ऐकू लागी त्यासी. हुर्र! वनराज 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 वनराज. हुर्र! तातो, अरे अरे काय करीत दे मोळी ना. आता ना काम करू देत मी तुम्हासी. पगलू का तू हुंब मोठा झालासी, पर ना कळीत तूस. रानावेरी ज्याचं त्याचं पोट, ज्याचे त्याचे हातावेरी. अथे बसून ना खात, जो काम करी तो खाई. कुंभ मोठा ना, रानाचा मोरक्या झालो असीत मी. बिटक्यासी झुंज देत सळोपळोच्या कड्या वेरून विजेचं फूल तोडीत मी. मोरक्या तर तू असीतच, पण कसे सांगू. आनंद होत परी मनी काळजी पिंगा घालीत रे सत्तू. मोरक्यात झेलीत रानावेरीची सारी संकट. खरी मी राखीत साऱ्यांची. साहू साहू साहू. महाराज काय करताय हे महाराज. नाही जमत आपल्याला तरी कशासाठी चालायचं. तथया उठा, थांब. काय चाललंय तुझं. कसले शिवठणे उद्योग करतेस. आज पुन्हा महाराज पडले, आता कोण उचलणार त्यांना. राहू दे, आधी स्वतः पाडायचं आणि मग नाटक करायचं सावरण्याचं. काही गरज नाहीये. कोणी आहे का तिकडे. धावा, महाराज पुन्हा पडले. नको तमाशा महाराणी, आम्ही प्रयत्न करतोय. करू दे साहूला मदत. काही नको, आहे तेवढं खूप झालं. लवकर या. उचला महाराजांचं धूड आणि ठेवा पलंगावर. हळू. आत्ता इतकी लाजीरवाणी अवस्था असली तरी महाराज आहेत ते. नीट ठेवा. थांबा. महाराजांची इतकी केविलवाणी अवस्था आहे हे कोणाला कळता कामा नये. बाहेर कोणालाही समजता कामा नये की महाराजांची इतकी वाईट अवस्था आहे. निघा. काय खेळ चालवलास ना वडिलांच्या जीवाशी. अगं त्यांचे पाय गेल्यात जमायत, ते कधीच बरे होणार नाहीये. असं का बोलताय मातोश्री. तुमच्या तोंडीत नेहमी त्यांना अजून खचवणारी भाषा असते. आपणच आशा सोडली तर त्यांना कुठून प्रेरणा मिळणार. हे तू नको सांगूस मला.
तुझ्या फुलाच्या हट्टापायी ते रानात गेले आणि तिथे सगळा घात झालाय. आता त्यांना या दालनात दडवून ठेवलंय. त्यांचं व्यंग दिसू नये म्हणून कोणाला इथे यायची परवानगी नाहीये. आणि पुन्हा पुन्हा जर तू त्यांना असं पाडायला लागलीस तर मी तुलाही येऊ देणार नाही, कळलं? त्यामुळे आता तू मान्य कर, महाराज आता पुन्हा कधीच चालू शकणार नाही. तू चल माझ्या बरोबर, चल मातोश्री.